भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 78 वर्षातही इथल्या शेवटच्या माणसांचं जगणं सुकर झालं नाही। त्याचं हे जळजळीत आणि वास्तव चित्र आहे। आमचे रिपोर्टर शिवाजी कांबळे यांनी केलेला एक खास रिपोर्ट। आज सकाळी सकाळी चोहीकडे देशभक्तीपर गीतांचा गजर चालू होता। सगळे भारतीय अगदी स्वच्छ कपडे परिधान करून हातात छोटे छोटे तिरंगे घेऊन झेंडावंदन करण्यासाठी शासकीय कार्यालयात जात होते। त्यांच्यासोबत आपले चिलेपिलेही नटून थटून जात होते। तर एकीकडे एक वर्ग असाही होता जो जगण्यासाठी धडपड करीत पोटासाठी आपल्या चिल्लापिल्लाला उंच दोरीवर चढवून जीवाची बाजी लावून देशभक्तीपर गाण्याच्या तालावर दोरीवरची कसरत करताना दिसत आहे। आणि त्या दोरीवरच्या कसरतीची दृश्ये संवेदनशील माणसाला विचलित करीत होतं हे पण आहे। तो माणूसही आज देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला होता आणि त्या दोरीवरच्या खेळाची मजा घेऊन 10 रुपयाची नोट बक्षीस देऊन आपण एक आहोत याचे समाधान मानत होता। स्वातंत्र्यानंतर 78 वर्षातही या लोकांच्या उपजीविकेसाठी आपण म्हणजे राज्यकर्ते नेमका कोणाचा विकास करीत आहे आणि त्यांच्या विकासातही ही जेवघेणी कसरत करणारे भारतीय नाहीत का, हा प्रश्न प्रत्येक भारतीयाला का पडला नाही? त्यामुळे आमच्या जगण्याच्या संघर्षात काय फरक पडला, हा यांचा सरकारच्या नावाच्या यंत्रणेला खडा सवाल आहे। त्यामुळे आपण स्वातंत्र्य दिन आनंदाने साजरा केला, पण या शेवटच्या माणसाला काय दिले या स्वातंत्र्याने, याचे उत्तर कोण देणार? गाव माझा न्यूज करिता शिवाजी कांबळे, गंगाखेड, परभणी।